लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळत आहे. आपल्याला असं बघायला मिळतंय की जान्हवी आता ललिताला म्हणजे विश्वाच्या आईला सांगते की तुमच्याकडे जर मनीषचा नंबर असेल तर तुम्ही मनीषला कॉल करून तुमच्या मुलाची माहिती घेऊ शकता. कारण की ललिता म्हणते की विश्वा मनीषच्या लग्नाला नक्कीच गेलेला नाहीये आणि मग विश्वाची आई म्हणून जान्हवीच मनीषला आवाज बदलून फोन करते. ती मनीषला विचारते की विश्वा तिकडे आला आहे का, तुमचं लग्न ठरलेलं आहे का. त्यावर मनीष म्हणतो की अहो माझे आई बाबा लग्न कर म्हणून मागं लागलेत, पण मी त्यांना सांगितलंय की मी अजून वर्षभर तरी लग्न करणार नाही. आणि हे ऐकल्यावर मात्र जान्हवीला धक्काच बसतोय की मग विश्वा घरामध्ये खोटं सांगून नेमका कुठं बरं गेला असेल. आता मात्र जान्हवीला विश्वाची खूप काळजी वाटू लागलेली आहे. काय ती आता विश्वाबद्दल घरामध्ये सगळ्यांना काय सांगेल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. काय आता जान्हवी विश्वाला शोधण्यासाठी आणि त्याला या दुःखातून बाहेर काढण्यासाठी जगासमोर येणार आहे का, हे पाहणं खूप रंजक ठरेल. आता भावना कोर्टामध्ये निघालेली असते. आज व्यंकीच्या केसचा फायनल निकाल होणार असतो आणि त्याच्यासाठी जे CCTV फुटेज भावनाला हवं आहे ते मिळालेलं असतं, परंतु त्याच्यामध्ये सिद्धूचा चेहरा दिसत असतो. व्यंकी मात्र निर्दोष सुटणार असतो. पण आता सिद्धू भावनाला म्हणतो की मी अजिबात कोर्टामध्ये येणार नाही, मला काम आहे. आणि आता भावना एकटीच कोर्टामध्ये पोहोचते. काय आता सिद्धू भर कोर्टामध्ये आपला स्वतःचा गुन्हा कबूल करेल का आणि व्यंकीची तो निर्दोष मुक्तता करेल का, हे पाहणं खूप रंजक ठरेल.